ॲस्टर डीएम हेल्थकेअर. ॲस्टर डीएम हेल्थकेअर मध्ये बाजार उघडताच मोठी डील करण्यात आली आहे. ही डील 4.56 कोटी शेअर्समध्ये झाली. या मोठ्या कराराची किंमत 1576 कोटी रुपये इतकी आहे आणि या डीलद्वारे 9.14% स्टेकचा सौदा करण्यात आला आहे. ॲस्टर डीएम हेल्थकेअरची कामगिरी पाहिली असता एका महिन्यात 2% वाढ तर 3 महिन्यात हा स्टॉक 20% घसरलाय. जानेवारी ते जून ह्या कालावधीत हा स्टॉक 13% घसरलाय. न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट. न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्टने बाजार बंद झाल्यानंतर एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवार 23 मे 2024 रोजी झाली. या बैठकीत कंपनीने प्रत्येकी 10 रुपयाच्या इक्विटी शेअर्सवर 12.50 रुपये इतका इंटरिम डिव्हिडंड जाहीर केला होता. सोमवार 15 जुलै 2024 रोजी होणाऱ्या 35व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत म्हणजेच एजीएम मध्ये भागधारकांच्या मंजुरीसाठी हा निर्णय ठेवण्यात आलाय. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया रेग्युलेशन 2015 च्या नियमन 42 नुसार कंपनीने शुक्रवारी 5 जुलै 2024 ही 31 मार्च 2024 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षातील इंटरिम डिव्हिडंडच्या सदस्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. आतापर्यंत कंपनीने 23 वेळा लाभांश म्हणजे डिव्हिडंड जाहीर केलाय आणि त्याचबरोबर कंपनीने 2दा बायबॅक आणि एकदा बोनस शेअरही जाहीर केलाय. रेल विकास निगम लिमिटेड. रेल विकास निगम लिमिटेडचे शेअर्स शुक्रवारी 21 जून रोजी एनएसईवर 5.84% वाढीसह 409.90 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. स्टॉक 425 रुपयांच्या त्याच्या सर्वकालीन उच्चांकापर्यंत पोहोचत आहे, जो या महिन्याच्या सुरुवातीला 3 जून रोजी पोहोचला होता. या किमतीत 2024 मध्ये आतापर्यंत हा स्टॉक सुमारे 125% वाढलाय. गेल्या 12 महिन्यात आरबीएनएल स्टॉकने 230% अधिक वाढीसह मल्टीबॅगर परतावा दिलाय. या वाढीनंतरही हा स्टॉक विक्रमी उच्च पातळीच्या खाली गेलाय. अलीकडच्या काळात रेल्वे पीएसयूने अनेक मोठ्या विक्रमी ऑर्डर्स मिळवल्या आहेत. आरबीएनएलला ईस्ट कोस्ट रेल्वेकडून 160 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. हा करार 24 महिन्यात पूर्ण करायचा आहे. याशिवाय कंपनी मध्य रेल्वेकडून 138.46 कोटींच्या प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावणारी ठरली आहे. एनटीपीसी कडून आरबीएनएलला 495 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या. 394.24 कोटी रुपयांच्या करारासाठी बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून स्वीकृती पत्र देखील प्राप्त झाले. कंपनीला नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजे एनटीपीसी कडून 495 कोटी रुपयांच्या ऑर्डर आणि दक्षिण हरियाणा बिजली वितरण निगम लिमिटेड आणि पूर्व रेल्वेकडून 515 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. आता इक्विटीजने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की रेल्वे स्टॉकमध्ये आरबीएनएल हा पसंतीचा स्टॉक आहे. आतापर्यंत देशांतर्गत ऑर्डर बुक सुमारे 65,000 कोटी इतकी आहे. त्यापैकी सुमारे 50% नामांकनांमधून येतात, जे सामान्य रेल्वे प्रकल्प आहेत आणि 50% बाजारातून येतात. याशिवाय आरबीएनएल अनेक देशांतील प्रकल्पांवर लक्ष ठेवून आहे. इतर रेल्वे पीएसयूज मध्ये आयआरएफसी लिमिटेड, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, रेलटेल कॉर्प, टिटागर रेल सिस्टीम्स आणि आयआरसीटीचे शेअर्स 11% वाढलेत. रेलटेल कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेकडून वर्क ऑर्डर मिळाल्यावर रेलटेलचा शेअर शुक्रवारी 11% वाढीसह बंद झाला. कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील 523 RKM मध्ये IPMPLS च्या तरतुदीसाठी दूरसंचार कामासाठी 20.22 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. पुढील वर्षी जूनपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. क्युमिन्स इंडिया लिमिटेड. क्युमिन्स इंडिया लिमिटेड कंपनीने बाजार बंद झाल्यानंतर मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी आर्थिक वर्ष 2024 साठी प्रति शेअर 20 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. कंपनीने 19 जुलै 2024 ही डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. यापूर्वी कंपनीने 21 फेब्रुवारी 2024 रोजी 18 रुपयांचा डिव्हिडंड दिला होता, तर 26 जुलै 2023 रोजी प्रति शेअर 13 रुपये या दराने डिव्हिडंड दिला होता. आतापर्यंत कंपनीने गुंतवणूकदारांसाठी 38 वेळा डिव्हिडंड जाहीर केलाय. सर्वप्रथम कंपनीने 1.50 रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केला होता. कंपनीने यावेळी जाहीर केलेला डिव्हिडंड हा कंपनीच्या इतिहासातील सर्वोच्च डिव्हिडंड आहे. जीपीटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड. जीपीटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठकीत एक बोनस शेअर जाहीर करण्यात आला आहे. स्टॉकने एका महिन्यात 41% आणि एका वर्षात 375% परतावा दिलाय. या स्टॉकने 3 वर्षात 1000% इतका परतावा दिला आहे. बोनसच्या वृत्तानंतर शेअर 5% अप्पर सर्किटवर लॉक झाला आहे. त्याचबरोबर कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा नफा 10 कोटी रुपयांवरून 16.1 कोटी रुपये इतका वाढलाय, तर कंपनीचे उत्पन्न 268 कोटींवरून 295 कोटी रुपये इतके झाले आहे.
जीपीटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड ही जीपीटी ग्रुपची एक प्रमुख कंपनी आहे. कंपनी पायाभूत सुविधांच्या व्यवसायांशी संबंधित आहे. कंपनी 1980 मध्ये सुरू झाली. जीपीटी ही एक आघाडीची पायाभूत सुविधा कंपनी आहे. ही कंपनी पायाभूत सुविधांद्वारे कार्य करते आणि याशिवाय कंपनी रेल्वेसाठीही काम करते. रेल्वेसाठी स्लीपर, पूल आणि आरओबी तयार करते. कंपनीला परदेशातूनही रेल्वेच्या ऑर्डर्स मिळतात. टाइम टेक्नोप्लास्टच्या शेअर्समध्ये शुक्रवारी 13% वाढ दिसून आली आहे. यासह हा शेअर ₹335 प्रति शेअर ह्या 52 आठवड्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलाय. खरे तर कंपनीला अलीकडेच पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन पेसोकडून टाईप 4 हायड्रोजन कंपोजिट सिलेंडरच्या निर्मितीसाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे, जी ह्या वाढीसाठी जबाबदार मानली जात आहे. यापूर्वी पेसोने कंपनीला प्रोटोटाईपसाठी मान्यता दिली होती. वोडाफोन आयडियाने सर्व सर्कलमध्ये 5G रोलआउटचे ऑब्लिगेशन पूर्ण केले आहे. कंपनीकडे 17 सर्कलमध्ये 5G स्पेक्ट्रम आहे. कंपनीने दोन्ही स्पेक्ट्रम बँडमध्ये रोलआउट ऑब्लिगेशन पूर्ण केले आहे. कंपनी 17 सर्कलमध्ये 5G सेवा सुरू करणार आहे. कंपनीने सुमारे ₹1 कोटी दंडही भरलाय. परवान्याच्या अटीनुसार ऑब्लिगेशन पूर्ण करणे कंपनीवर बंधनकारक आहे. रोल आउट केले गेले नाही तर कंपनीचे 5G स्पेक्ट्रम रद्द केले जाऊ शकते. वोडाफोन आयडिया कंपनीचा शेअर 4% वाढला आणि ₹17.15 पातळीवर बंद झाला आहे. हा स्टॉक एका महिन्यात 27% तर एका वर्षात 120% इतका वाढला आहे. केसॉल्स इंडिया लिमिटेडने प्रति शेअर ₹8 इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. या बातमीनंतर शेअरमध्ये जोरदार वाढ दिसून आली. शुक्रवारी कंपनीचा स्टॉक 1167.70च्या बंद किमतीच्या विरुद्ध 1184 वर उघडला. यानंतर शेअर ₹1225 पुढे गेला. केसॉल्स इंडिया लिमिटेड ही एक आयटी कंपनी आहे. कंपनी सॉफ्टवेअर सेवा पुरवते. कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कन्सल्टन्सीचे काम करते. रिअल इस्टेट, ई कॉमर्स, फायनान्स, टेलिकॉम आणि हेल्थकेअर यासारख्या क्षेत्रातील कंपन्यांना आयटी सोल्युशन्स प्रदान करते.